आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते। काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे, गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसांना। फडणवीस साहेब, तुम्ही आणखीन छगन भुजबळचा ऐकून केसेस मागे घेतल्या नाही, उलट 1,00,000 केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्या। फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो, थोडं शांत चित्तानं ऐका। फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे, आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्यात आला। काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल? पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते। काय गैरसमज पसरला? काय चुकीचं सांगितलं? तुम्ही पाठीमागं तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले? पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो, दिलं का? काय चुकीचं बोललो मी? धनगराला आरक्षण द्या एसटीतून म्हणलो, काय चूक केली? आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या, काय चुकीचं समाजाला सांगितलंय? काय गैरसमज पसरला? ही गैरसमज आहे, गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसांना। आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारोळ्यात आमचे 5-5 वर्षाचे लेकरं नाही पडले का? आमच्या 70 वर्षाच्या आजीचं कंबर मोडलं तर तिला आताही उठता येत नाहीये, खरं नाही का? मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं, हे खरं नाही का? 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली। मराठा आणि कुणबी एकच आहे। सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला, हे खोटं आहे का? मराठा काय चुकीचं बोलतोय? 180 जाती आरक्षणात घातल्या गेल्या, त्याच्यानंतर आता 350 ते 400 जाती ओबीसी आरक्षणात झाल्यात। एक जात अगोदर आरक्षणात घातली, बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती, उभे जाती म्हणून घातल्या। एक माळी समाजाची जात घातली, त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली। एक भगवान घातला, त्याच आधारावर बाकीचे घातले। ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक नंतर सगळ्या घातल्या, त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आला। मग कुणबींचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती। मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? काय चुकीचं बोललो आम्ही? फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्यात? तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावल्यावर झालेले केसेस अंतरवालीसह राज्यातल्या सगळ्या मागे घेतो। फडणवीस साहेब, तुम्ही आणखीन छगन भुजबळचा ऐकून केसेस मागे घेतल्या नाही, उलट 1,00,000 केसेस मराठ्यावर तुम्ही जास्त केल्या। मराठ्यांना हे कळतंय, तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला। भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, राजकारण नाही करायचं। तुम्ही सगळेजण मिळून भाजप मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं, आमदारानं, मंत्र्यानं, अधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा। आम्ही तुमच्या फडणवीस साहेबाच्या विरोधात नाही बोलत, कारण ते फडणवीस साहेब तुमचे, तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणतात लोक। म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी, भाजप मधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगावं की फडणवीस त्यांचं आरक्षण करून टाका, ठरलेलं द्या। आम्ही फडणवीस साहेबाच्या, शिंदे साहेबाच्या विरोधात बोलत नाहीत।